पावंड्या कमीच आहेत, त्यामुळे पावंडी ठेवता येत नाही. ग्रामीणला पण सेम असं असतं, तुझं बक्षीस ग्रामीण असं जातं. त्या टुर्नामेंट लाखाच्या असतात, ही 10,000ची आहे. हा फरक आहे. ग्रेट, शुभेच्छा. पुढील मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा देऊयात. सर आपण फक्त थांबा, आपण लुझिंग टीमला सुद्धा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. लुझिंग टीम मधून आपण पाहिला एक खेळाडू ज्याने चांगला खेळ करून दाखवला, नन अदर दॅन कपिल यांना आपण लुझिंग टीम मधून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. हार्ड लक, मात्र वैयक्तिक खेळ चांगला झाला कपिल यांचा, म्हणून त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी होडगे स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत असलेली अर्थात हे टी शर्ट या ठिकाणी देणार आहोत. वेल डन, वेल प्लेड. पहिली मॅच झाली होती, त्या मॅचमध्ये युवा टायगर्स या संघाकडून आपण पाहिलं एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे लुझर टीमसाठी, अर्थात प्रज्ञेश यांना आपण देणार आहोत. प्रज्ञेश डावखुरा फलंदाज प्रज्ञेश ज्याने एक षटकार सुद्धा लगावला होता, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत सुरेशजी साळसकर साहेब यांच्या शुभ हस्ते. ऑल राईट, आपण ते नंतर देऊयात. बोलूयात मैदानाकडे. धन्यवाद सर. कव्हालीचा फटका मैदानावरती जरूर आहे. आउटफील्डमुळे चेंडू अडला गेलाय. देव तारी त्याला कोणवारी म्हणतात ना, हीच ती परिस्थिती आहे. आदेश राहुल यांच्याकडनं पारितोषिक आलंय सागर गावकर यांच्यासाठी. कॅच जर पकडली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि वन टॅप जर पकडला तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक आगळं वेगळं पारितोषिक मैदानावरती लगावलं गेलंय. ओळीत मैदानाच्या दिशेने जिथे धावफलकावरती 3 धावा लागल्यात. फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे, जाणीवपूर्वक चेंडूला फ्लाइट दिली जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाईल. 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. सीसी चॅम्पियन्स विरुद्ध मराठा वॉरियर्स या दोन संघादरम्यानची मॅच. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर मराठा वॉरियर्स संघाच्या बाजूने गेला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय, तर सीसी चॅम्पियन संघ अर्थात फलंदाजीसाठी उतरलेला आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, गती परिवर्तन, बॅटची एज लागली होती का असं काहीच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. एका क्षणाला वाटलं होतं बॅटची एज लागली आहे, मात्र नशीब बलवत्तर पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने एक अतिरिक्त उसळी प्राप्त केली. आडव्या बॅटने प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा आगतिक प्रयत्न असफल ठरलाय. फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे, 2 धावांसाठी घोषित स्वरूपामध्ये टाकला जातोय. बघा, इथून फुलटॉस टाकणं म्हणजे थोडंसं का होईना हे एक रणनीतीचा भाग आहे. कारण फुलटॉस हा एक असा चेंडू आहे ज्याला लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफच्या दिशेने खेळणं कठीण मानलं जातं आणि म्हणूनच का होईना गोलंदाज वारंवार फुलटॉसचा वापर करतायत. जागा बनवून खेळणं आणि त्या फुलटॉसला योग्य जागा दाखवणं हे फलंदाजाला जमलं पाहिजे. पुन्हा 4 ओम, पुन्हा एकदा 2 धावांसाठी चेंडू जाताना आपण पाहिलंय. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त झाले. एका षटकाची सांगता 8 धावा, 8 रन्स विदाउट लॉस. सागर गावकर यांच्यासाठी अर्थात पारितोषिके येत आहेत. डायरेक्ट कॅच पकडली तर 500 रुपये, एक टप्पा कॅच पकडला तर 200 रुपये आणि त्यांच्याकडे बॉल कसाही जाऊ देत तरी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आगळं वेगळं पारितोषिक आहे, हरकत नाहीये. सागर गावकर यांच्यावरती प्रेम. मराठा वॉरियर संघ आपला एक 12वा प्रतिनिधी त्वरित इमिजिएट अफेक्ट वरती समालोचन कक्षामध्ये पाठवा. मराठा वॉरियर्स मराठा वॉरियर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा लगेच. गोलंदाजीच्या मोर्चावरती सिद्धेश.
सिद्धेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे, वलयबद्ध गोलंदाजी म्हणतात ना, ती हीच. लेग बाय स्वरूपातील एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा गोलंदाजाचा स्टान्स आहे, किंबहुना या पद्धतीचं रिस्ट पोझिशन आहे, शोल्डर ज्या पद्धतीने राऊंड करतो, ते बघून एक प्रॅक्टिसमध्ये असलेली गोलंदाजी अर्थात पाहायला मिळते सिद्धेशांच्या 8 धावा धावफलकावरती, 9 धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. राऊंड विकेट गोलंदाजी. आहा, क्या बात है, कमालीची गोलंदाजी. बॅटची एज लागली होती, एक जोरदार अपील करण्यात आलं, पंचाने हे अपील उचलून धरलं आणि फलंदाजाला इथून मात्र बाद व्हावं लागणार आहे. कौतुक करावं लागेल सिद्धेशच्या गोलंदाजीचं. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, स्वतःकडे असलेला आत्मविश्वास, या त्रिकुटाच्या बळावरती आपण पाहतोय फलंदाज मुकेश यावेळेला स्वस्तात बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला. बॅटची लीडिंग एज लागली. आदेश मैदानावरती आपण पाहतोय. एक वेगळ्या स्टाईलने स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि तदनंतर मात्र कोणीतरी त्याला विराट कोहली म्हणून सुद्धा संबोधलं जातं. अर्थात तशी फलंदाजी करणार का, त्या नावाची जबाबदारी झेपवणार का, हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. ओळी आहेत मैदानावरती. डिफेन्सिव्ह पवित्रा, एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावफलक डबल फिगर मध्ये 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. सिद्धेशच्या गोलंदाजीचं खऱ्या अर्थानं आपण करूयात कौतुक. काय वेगाने गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेट गोलंदाजी, नॅचरल अँगल क्रिएट करायचा आहे म्हणून राऊंड विकेट निवडला आणि तदनंतर मात्र टप्पा चांगल्या पद्धतीने टाकला जातोय. फलंदाज कोण आहे, त्याची फटकेबाजी काय असू शकते, क्षेत्ररक्षण कुठे लावावं, याकडे चौफेर लक्ष. सचिनजी पातळे यांच्याकडनं पारितोषिक आलं 1001 रुपयांचं. जर तन्मय घोसाळकर आणि सागर गावकर यांनी जर कॅच पकडली ना, तर कशीही कॅच पकडा, आपल्याला 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. प्रसन्न मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी, बॅकफुटवरून डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 13 धावा धावफलकावरती लागलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आदेशला धावचित करण्याची संधी होती, मात्र संधी असफल ठरते. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनिशी धावफलक आता मात्र 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक मैदानावरती समाप्त झालेलं आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, 14 धावा धावफलकावरती 2 षटकांची सांगता झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 14, येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीच्या धावा येत आहेत हे बघणं सुद्धा गरजेचं असणार आहे. जिथे षटक क्रमांक 30 एका युवा गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली जाते. अथर्व
अथर्व कदम गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय, जिथे स्ट्राईक एंड वरती प्रसन्न आहे, ज्याला आज मैदानावरती चांगली फटकेबाजी करत आपल्या संघाला आणि प्रेक्षकांना सुद्धा प्रसन्न करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे, आडवा बॅटने खेळण्याचा प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. इथून मात्र थोडंसं शंका घेतली जाईल, ती म्हणजे फलंदाजांच्या शॉट सिलेक्शन वरती, जिथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला फक्त षटकार एलिजिबल आहेत, एनेबल आहे, मात्र अशा वेळेला ऑनसाइडच्या दिशेने फटकेबाजी का केली जाते, थोडंसं ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे. मोठा फटका जरूर आलाय, मात्र फटका कितीही मोठा असू देत 2च धावा मिळणार आहेत. म्हणूनच मी म्हटलं होतं शॉट सिलेक्शन फार गरजेचं आहे. चेंडू कुठे पडलाय, शॉट कशा पद्धतीने खेळला पाहिजे, त्याला एलिव्हेशन कशा पद्धतीने दिला पाहिजे, हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जिथे हे मैदान आपल्याला फक्त लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेनेच 6 धावा किंवा चौकार देते, अशा वेळेला त्या पद्धतीची त्या रणनीतीने सुद्धा फटकेबाजी करणं गरजेचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कंट्रोल म्हटलं जाते, ते कंट्रोल स्वतःकडे असले पाहिजेत. दिशा से थोडासा बाहेरचा चेंडू जरूर होता, मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाचा स्टान्स थोडासा का होईना चुकला गेला, गोलंदाजी चांगली झाली आहे. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट वरून जातोय. कमालीची गोलंदाजी, ऑनसाइड दिशेने फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, प्रसन्न बॅकफूट वरती गेलाय, लगातारचे 2 चेंडू आले, तिथे मात्र डॉट. धावफलक स्थिरावलंय 16 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी इथून मात्र आपण पाहतोय अथर्वच्या माध्यमातून. फुलर लेन, क्या बात है, कधी गुड लेंथ वरना चेंडूला उसळी प्राप्त करतोय, कधीतरी फ्लॅट फुलर लेन प्रकारची गोलंदाजी आहे. कौतुकास पात्र गोलंदाजी इथून मात्र अथर्व कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पावले लेनकडून ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. आतल्या दिशेने अर्थात इन स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. हा चेंडू डॉट या ठिकाणी ग्राह्य धरला गेलाय. षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. 3 षटकां सांगता आणि धावफलकावरती 16 धावा. मागच्या 4 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये. कमालीची गोलंदाजी अथर्व कदम. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. अथर्व कदमची गोलंदाजी कौतुकास पात्र. दरम्यान यानंतर होणारा सामना परळचा राजा वॉरियर्स विरुद्ध दिनेश 11. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. रुपेशजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल, जे नेहमीच आपण पाहिलं ना तर या क्रीडा मंडळाला सपोर्ट करण्यासाठी, मॅच पाहण्यासाठी अगदी आपण पाहिलं चुनाभट्टीमधून येत असतात. धन्यवाद सर, आपलं प्रेम अशाच पद्धतीने राहू देत. उळीत मैदानावरती जिथे षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावर तनय. अगदी मोजक्या पावलांचा रनअप. शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी, क्या बात है, लाजवाब गोलंदाजी. टप्प्यावरती नियंत्रण. आदेशला इथे मात्र बॅकफूट वरती ढकलले. अथर्वच्या या आधीच्या षटकामध्ये 5 चेंडू टोटल डॉट आले होते, केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याच्या गोलंदाजीचं थोडंसं आपण पृथक्करण पाहिलं ना तर शॉर्ट पिच प्रकारच्या गोलंदाजीकडे त्याने कल दिला होता आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हरायटी, व्हेरिएशन यांचा चांगला समेळ. चांगला गोलंदाजी आपण पाहतो. चांगला चेंडू होता अपस्टंपच्या बाहेर. फुलरलेन प्रकारची गोलंदाजी. केवळ 1 धाव मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं ना तर फार कालावधीनंतर आलेली ही 1 धाव. 17 ऑन स्कोरबोर्ड. मागचे 5 चेंडूंवरती एकही धाव आली नव्हती. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर कासवाच्या गतीने धावफलक पुढे जातोय. 17 ऑन स्कोरबोर्ड. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा
चेंडू मात्र आपण पाहतोय घोषित परिसरात जाईल. 2 धावा पाहायला मिळत आहेत. व्ही फॅक्टरमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्याला जास्तीच्या धावा मिळतील. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा धाफलकावरती आहेत. तनयची गोलंदाजी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट जरूर केलं. कॅच सुटली. जीवनदान मिळाले. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 21 धावा दाफलकावरती लागल्यात. चेंडू मिडन मधून ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट खरंच चांगली झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. येस नो येस नो. शेवटी येस ठरवलंय आणि कौतुकास पात्र निर्णय म्हणावं लागेल. नशीब सुद्धा ना हिम्मत करणाऱ्यांना साथ देतो आणि तीच हिम्मत आज या 2 फलंदाजांनी करून दाखवली आहे. प्रसन्न आणि आदेश यांनी 4थ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा घ्यायच्यात हा निर्धार केलाय. धावफलक मात्र आता 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 24. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. धावफलकावरती 1 ने बदलाव. धावफलक 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचवतोय. आपण जर पाहिलं ना क्रिकेटचा हा आगळा वेगळा खेळ आहे. 7 समुंदर पार अर्थात अमेरिकेवरून प्रसन्न अगदी 7 ते 8 वर्षानंतर ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी खास आलाय. क्रिकेटवरती असलेलं प्रेम, आपण ज्या चाळीमध्ये आधी राहिलोय त्यांच्यावरती असलेलं प्रेम, निष्ठा आणि मग एकात्मतासाठी खऱ्या अर्थानं प्रसन्न या ठिकाणी आलेत. प्रसन्न यांचं आपण करूयात कौतुक. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 25 धावा झाल्यात. विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. वळूयात नाणेफेकीसाठी, जिथे एका बाजूला परळचा राजा वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला दिनेश 11. परळचा राजा वॉरियर्स विरुद्ध दिनेश 11. आय वुड लाईक टू कॉल बोथ द कॅप्टन्स. सन्माननीय रुपेशजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. CPL वरती असलेलं प्रेम आणि अगदी त्याच वेळेला मॅचेस पाहण्यासाठी खास चुनाभट्टीवरून सर आलेत. तुम्ही यामध्ये येस. एका बाजूला परळचा राजा वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला दिनेश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सन्मान्य रुपेशजी पांचाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. कॉल येस दिनेश 11 करणार आहे. नाणेफेक या ठिकाणी करताना आपण पाहतोय हेड्स मागितलाय. हेड्स पडलेला आहे. येस. प्रथमतः काय स्वीकाराल? ऑल राईट. डिसिजन अजून होणं बाकी आहे. धन्यवाद रुपेशजी पांचाळ सर. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. आपण पाहतोय दिनेश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आजच्या दिवसातील 4थी मॅच आपल्या सर्वांसमोर येताना आपण पाहतोय. CPL अर्थात आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेने सर्वांचं लक्ष खेचलेलं आपण पाहतोय. अखंड वर्षभर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो ना, ती ही क्रिकेटची स्पर्धा आज आपण मैदानावरती अनुभवतोय. 30 नोव्हेंबर या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 8 संघ एकूण आपण पाहतोय 2 गटांमध्ये खेळले जात आहेत. A ग्रुप आणि B ग्रुप. आज आपण पाहिलं प्रत्येक संघाला
लीग पद्धतीने 3-3 मॅचेस खेळवल्या जातील. पॉईंट्स टेबलमध्ये जे 2 संघ वरती जातील ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. काय घडणार या मॅचमध्ये, काय बिघडणार या मॅचमध्ये, वळूयात मैदानावरती जिथे लक्ष असणार आहे 26 धावांचं. थँक्यू. परळचा राजा वॉरियर्स संघाने या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर यांची मॅच होणार आहे, विरुद्ध असणार आहे त्यांच्या दिनेश इलेव्हन. येस, दिनेश इलेव्हन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अजूनही डिसिजन येणं बाकी असेल, याची आपण दखल घ्या. ऑल राईट, वळूयात मैदानावरती जिथे विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. मराठा वॉरियर संघ आपला एक 12वा प्रतिनिधी पाठवा. सिद्धेश नाताळकर आणि अथर्व कदम ही जोडी मैदानावरती पाहतोय. सिद्धेशने आपल्या गोलंदाजीमध्ये 5 चेंडू डॉट टाकले होते, केवळ 2 धावा दिल्या होत्या. तोच सिद्धेश आता मात्र फलंदाजीसाठी आलाय, कारण त्याला माहिती आहे सुरुवातीपासून मॅच वरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आणि त्यासाठीच का होईना स्वतःवरती जबाबदारी घेतली. मराठा वॉरियर्स संघाला 26 धावांची गरज. 4 षटकात काहीसा सोपा आव्हान
पहिलं षटक घेऊन येत आहेत मुकेश. लेग ब्रेक चेंडू सावधानतेने खेळलाय सिद्धेश यांनी. काही घाई करायची गरज नाहीये. आवाक्यातलं असं एक टार्गेट आहे. ओव्हर पिच पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे बॉटम यांचा यूज आणि एक धाव निघते आहे. स्ट्राईक घेत आहेत अथर्व कदम. कुठची रिस्क घेत नाही आहेत. एक चांगला गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याला योग्य तो सन्मान दिला जातोय फलंदाजाकडून. आणि पहिली धाव फलकावर लागलेली आहे मराठा वॉरियर्सची. क्लोज इन फिल्डिंग लावलेली आहे. एक स्लिप घेण्यात आलेली आहे आणि बॅटची कडा घेऊन कव्हरच्या दिशेने घेतला. दुसरा रन चोरण्याचा प्रयत्न परंतु मुकेश यांनी चांगला थ्रो कव्हर करत फक्त एका धावेवर रोखलेला आहे. हॅलो धावसंख्या होते 2. 3 चेंडू नंतर आणि पुन्हा एकदा स्टंपिंग यष्टीची होऊ शकला असता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी. फ्लाईटवर फसवलं होतं बॅट्समनला. एक डॉट बॉल निघतोय. धावसंख्या 2. 4 चेंडूंनंतर आणि हा डिफेंड केलाय आणि हा गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. एकही धाव नव्हती. एक धाव 25 धावांचं रक्षण करण्यासाठी क्षेत्ररक्षण थोडी चमक दाखवायला लागेल. धावसंख्या पोहोचते 3 धावा. शेवटचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला पुढे बोलवलंय. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केलेला आहे आणि हा केलेला आहे. फक्त एक धावे. चांगला पाठलाग करताना पहिल्या षटकात फक्त 4 धावा ही चांगल्या गोलंदाजीचं उदाहरण देत आहेत मुकेश. 18 चेंडू आणि 21 धावा 22 धावा जिंकण्यासाठी हे समीकरण असेल मराठा वॉरियर. आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत अमेरिकेहून आलेले प्रसन्न मोंडकर. हे आपल्या लेग कटर पद्धतीच्या गोलंदाजीसाठी फार प्रसिद्ध आहेत. बघूया काय चमत्कार करतात. संघाला त्यांच्या गोलंदाजीची आज खूप गरज आहे. फार अनुभवी क्रिकेटच्या खेळातले देबाशिष मोहंती यांना ते आपला आदर्श मानतात आणि त्यांची स्टाईल कॉपी केलेली आहे. त्यांची गोलंदाजी सुद्धा फार घातक आहे. बघूया आज काय चमत्कार करतायत ते. त्यांना स्ट्राईक घेतील अथर्व कदम. हे मनगटाचा फार कौशल्याने वापर करतात. एक रिस्टी प्लेयर आहेत आणि त्यांची शॉट सगळे क्रिकेटिंग शॉट खेळतात अथर्व कदम. सामना रंजकता ठरेल आणि पहिला चेंडू स्वैर चेंडू घोषित केला आहे. काही गरज नाही आहे अतिरिक्त धावा देण्याची. तुमच्या धाव फलकावर फक्त 25 धावा लागलेल्या आहेत. मराठा वॉरियर संघ काहीसा खुश असेल. पहिलं षटक जे कमी धावसंख्या देऊन गेलं कुठेतरी भरपाई होताना दिसते आणि हा लो फुल टॉस आणि हा क्षेत्ररक्षणाचा ढिसाळपणा आणि हा दुसरा रन सुद्धा घेण्यात
यशस्वी झाले आहेत. धावचीतचं अपील करतायत प्रसन्ना, परंतु हात यष्ट्यांना लागलेला आहे, त्याच्यामुळे धावबाद होऊ शकत नाही. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते आहे 7. 19 धावांची गरज आहे, 26 धावांचं लक्ष्य. आणि पुन्हा एकदा फुल टॉस कव्हरच्या दिशेने मारलाय, बॉल अडलेला आहे आणि दुसरी धाव फलंदाजांनी या दरम्यान पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचते 9 आणि दर चेंडू गणित गोलंदाजी संघावरचं प्रेशर आता वाढताना दिसत आहे, दबाव वाढताना दिसतोय. क्षेत्ररक्षणात थोडा बदल, एक शॉर्ट कव्हर, डीप कव्हर एक घेतलाय त्यांनी. 16 चेंडू 17 धावा, काहीस सोपं आव्हान, बळी घेण्याची गरज आहे. आणि हा झेल सोडण्यात आलेला आहे आणि एक धाव घोषित मिळालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. जर झेल घेतला असता तर मॅच मध्ये आले असते. 15 चेंडू 16 धावा. पंधरा चेंडू 16 धावा, काहीच सोपं आव्हान. काही वेगळं करण्याची गरज आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या आधी झेल होतो का बघूया. परंतु क्षेत्ररक्षक हा खूप पुढे उभा होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. दर चेंडू गणित लक्ष जवळ येताना 14 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडूवर एक धाव. काहीस आव्हान सोपं होताना मराठा वॉरियर्सच्या संघाला. सीसी चॅम्पियन्स संघ काहीसा दडपणाखाली 14 चेंडू 14 धावा. आणि पुन्हा एकदा फ्लिक केलेला आहे. फक्त एक धाव घेत आहेत फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी काही उत्साही दिसत नाही आहेत. एक धाव, 13 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत मराठा वॉरियर्सच्या संघाला. काही ससंत, काही चाललेला सामना, काहीतरी घडण्याची गरज आहे. सीसी चॅम्पियन संघाला एक बळीची नितांत गरज आहे. आणि हा चांगला चेंडू चिकीरन घेण्याच्या प्रयत्नात, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूने षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे 13 धावा. 2 षटकानंतर 13 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावांची गरज आणि एकही गडी बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे मराठा वॉरियर्स संघाची. 12 बॉल 13 झालेले आहे. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 13. पुढील सामना परळचा राजा वॉरियर्स आणि दिनेश 11. दिनेश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी गोलंदाजी
करण्याचा निर्णय घेतलाय. दिनेश 11 संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकून. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. आदेश राहुल. गोलंदाजाचं नाव काय? योगेश गाडी. एक डावखुरे गोलंदाज आहेत. बघूया आपल्या संघासाठी बळी घेऊ शकतात का? बळी घेण्याची नितांत गरज आहे. विकेट्स पाहिजे आहेत. 12 चेंडू 13 धावा. ह्या मोठ्या मैदानात काहीसं सोपं आव्हान. आणि पुन्हा एकदा बघूया झेल होऊ शकतो का? आणि एक कठीण असा झेल होता, परंतु कॅचेस विन द मॅचेस. कव्हरच्या दिशेने तटवला होता चेंडू. झेल जर घेतला असता तो निर्णायक ठरला असता. आणि अशा झेलांची नितांत गरज. पुन्हा एक लो फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने. आणि क्षेत्ररक्षकाचा प्रेक्षकांशी संवाद चाललेला आहे. रांगणेकर, प्रेक्षकांशी बोलायचं नाहीये. धावसंख्या पोचते आहे. पुन्हा एकदा यॉर्क ऑफ साइड आउट ऑफ द आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप यॉर्क करून घेतलाय. एक चांगला निर्धाव चेंडू. 15 धावा. 15 चेंडू झाले आहेत आणि 15 धावा झाल्या आहेत. नऊ चेंडू 11 धावा. या निर्धाव चेंडू नंतर गॅप वाढत चाललेला आहे. जी CC चॅम्पियन संघासाठी एक चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांना एक बळी घेण्याची गरज आहे. चांगली गोलंदाजी करताय योगेश. पुन्हा फुल टॉस. हवेत गेलाय चेंडू, परंतु हा नो बॉल घोषित केलाय. पंचाने हा नो बॉल दिलाय. अंपायर्सनी नो बॉल दिलाय. कमरेच्या वेस्ट आयच्या वर नो बॉल. फ्री हिट आहे का हा? आणि हा पुढचा फ्री हिट मिळतोय. दुष्काळात 13वा महिना, आधीच धावा कमी आहेत आणि त्यात अशा चेंडू. 2 धावा वाढल्या आहेत आणि चेंडू एकही कमी झाला नाहीये. 9 चेंडू आणि 9 धावा. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. CC चॅम्पियन संघासाठी आव्हान अधिक खडतर होताना दिसतंय. पुन्हा एकदा यॉर्क करायचा प्रयत्न. लॉंगच्या दिशेने जातोय. बॉल थांबलाय मध्ये आणि प्रेक्षक आदेश राहुल यांचा काहीसा आळशीपणा 2 धावा देऊन गेला मराठा वॉरियर्सच्या संघाला. शेवटचा चेंडू होईपर्यंत आपण सामना हरायचा नसतो. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. गुडलेंचा त्या बघूया झेल होतो का? आणि फक्त 1 धाव. धावसंख्या पोचते ती म्हणजे 20 धावा. 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. जर नो बॉल गेला नसता तर काही वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं, परंतु हाच क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सेफ खेळत कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्र इथे प्रसन्न मोहनकर. चांगलं क्षेत्र. शेवटचं षटक सुरू होत आहे. बिनबाद
21 धावा, बिनबाद 21 धावा. आधीच्या सामन्याप्रमाणे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला सामना. 5 धावांची गरज एका षटकात. सीसी चॅम्पियन संघाला 5 धावा रोखण्याचं आव्हान या शेवटच्या षटकामध्ये. मराठा वॉरियर्स संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांचा एकही गडी अद्याप बाद झाला नाहीये. दोन्ही फलंदाज त्यांचे सुरुवातीपासूनच किल्ला अभेद्य ठेवत आहेत. काहीसा मराठा वॉरियर्सकडे झुकलेला सामना. बघू शेवटच्या षटकात काय चमत्कार होतोय. गोलंदाजाचं नाव आदेश. बॉलरचं नाव सांगायचंय ओंकार. ओंकार सामंत शेवटचं षटक घेऊन येत आहेत. सहा चेंडू 5 धावा. अतिशय माफक आव्हान आणि 5 धावा रोखण्याचं आव्हान ओंकार यांच्या समोर असेल. 1-2 बळी जर यांनी या षटकामध्ये घेतले तर मॅच सामना त्यांच्या बाजूने सुद्धा झुकू शकतो. बघू आपल्याला सुपर ओव्हर बघायला मिळते का. स्ट्राईकवर असतील अथर्व. शॉर्ट बॉल तटवलाय, पुल केलाय मिड विकेटच्या दिशेने आणि या 2 धावा मिळत आहेत. आव्हान अजून सोपं मराठा वॉरियर्ससाठी. पहिला चेंडू अतिशय शॉर्ट चेंडू टाकलाय. आता 3 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. औपचारिकता उरली आहे फक्त सामन्यामध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षणात थोडा बदल होतोय. बळी विकेट घेण्याची गरज आहे. अजूनही 1 ते 2 विकेट मॅच सीसी चॅम्पियन संघाच्या बाजूने फिरवू शकतात. पुन्हा एकदा शॉट. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. जवळजवळ आधीच्या शॉटचा ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. रिझल्ट सुद्धा सेम. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या आहेत आणि धावसंख्या बरोबरीची झाली आहे. फक्त 1 धाव हवे जिंकायला सामन्यामध्ये. औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडू 1 धाव. अजिबात रिस्क न घेता घेतलेली फलंदाजी. सामना धावसंख्या बरोबरीत झालेली आहे. एका धावेची गरज 4 चेंडूत. पुन्हा एकदा शॉट आणि पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि याच बरोबर 22 धावाच्या रूपाने 1 धाव मिळाली आहे आणि मराठा वॉरियर्स संघाने हा सामना तब्बल 10 गडी राखून जिंकलेला आहे.